विष्णू धोंडू लांडे, मराठी विभाग, महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल। आज आपण प्रथम वर्ष कला मराठी ऐच्छिक मराठी या विषयाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। मराठी विषयातील अभ्यास पत्रिका क्रमांक 1 हा आपल्या पेपरचं नाव आहे। या पेपर क्रमांक 1 मध्ये घटक क्रमांक 1 नाटक या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। सर्वसाधारणपणे मराठी साहित्यामध्ये आपण साहित्याचे विविध प्रकार आहेत। त्यामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, नाटक आहे, त्याचबरोबर आत्मकथन आहे, ललित गद्य आहे, निबंध आहे, लघुनिबंध आहे, प्रवास वर्णन आहे, बखर वाङ्मय आहे, असे साहित्याचे विविध प्रकार आहेत। या साहित्य प्रकारांच्या बरोबरच नाटक हा जो साहित्य प्रकार आहे, हा साहित्य प्रकार थोडासा वेगळा स्वरूपाचा हा नाटक प्रकार आहे। कारण सर्वसाधारणपणे नाटक हे जे आहे हे नाटक रंगभूमीवर, म्हणजे नाटकाचं वेगळेपण जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर इतर साहित्य प्रकार जे आहेत ते इतर साहित्य प्रकार आपल्याला प्रत्यक्षपणे काय करावे लागतात, वाचावे लागतात, आपण ते समजून घ्यावे लागतात। परंतु नाटक हा जो असा एक साहित्य प्रकार आहे की तो नाटक जे आहे ते रंगभूमीवर जो कोई कलाकार असतो त्या कलाकाराच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून नाटकाचा जो विषय आहे त्याचा जो आशय आहे किंवा नाटकाचं जे सादरीकरण आहे ते विषय, आशय आणि सादरीकरण हे रंगभूमीवर प्रत्यक्ष प्रेक्षकांच्या समोर त्या कलाकाराला, त्या अभिनेत्याला, त्या अभिनेत्रीला ती कला, ते नाटक अभिनयाच्या माध्यमातून, शब्द संवादाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांपर्यंत पोचवावे लागते। म्हणून नाटक हा जो साहित्य प्रकार आहे तो साहित्य प्रकार हा अशा प्रकारे आपल्याला वेगळा असलेला आपल्याला दिसतं। नाटक म्हणजे सर्वसाधारणपणे जेव्हा माणूस जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे या सगळ्या प्रवासामध्ये त्याला ज्या त्याच्या वाट्याला आलेल्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका तो जेव्हा पार पाडत असतो, या भूमिका पार पाडत असताना त्याला त्याचं जे वर्तन आहे त्याच्यामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे, ही वर्तन प्रक्रिया म्हणजे सर्वसाधारणपणे आपण त्याला काय म्हणता येईल की नाटक असं म्हणता येईल। आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये बघत असतो की आपल्या घरामध्ये एखादं लहानसं मूल असतं, छोटंसं मूल असतं आणि ते मूल जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे वर्तन करत असतं, वागत असतं किंवा त्याची एकूण असलेली देहबोली असेल किंवा त्याचं बोलणं असेल, त्याचं संवाद कौशल्य असेल, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण त्याच्याकडं, त्याच्या या सगळ्या वर्तन प्रक्रियेकडे पाहून आपण त्याला म्हणतो की तू फार नाटकी आहेस, तू फार सोंगाड्या आहेस, असं सहजपणे आपण त्याला काय होतो बोलून जातो। म्हणजे नाटक ही मानवी जीवनातील मानवाला किंवा माणसाला जन्मापासून त्याच्या अखेरपर्यंत, मृत्यूपर्यंत ही जी अखंड अशा प्रकारची प्रक्रिया आहे, व्यावहारिक जीवनामध्ये असेल, दैनंदिन जीवनामध्ये असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये माणूस वावरत असतो त्या क्षेत्रामध्ये त्याला त्या पद्धतीची काय करावी लागते, भूमिका पार पाडावी लागते। ही भूमिका म्हणजे एक प्रकारचं त्याचं काय असतं की नाटक असतं किंवा ही एक नाटक प्रक्रिया असते। हे झालं दैनंदिन जीवनात, कौटुंबिक जीवनात, व्यावहारिक जीवनात। तसं मराठी साहित्यामध्ये देखील साहित्याच्या दृष्टिकोनातून नाटकाचा आपल्याला विचार केला पाहिजे। नाटक या शब्दाचा अर्थ, मूळ अर्थ अभिनय
करणे असा आहे. नट म्हणजे अभिनय करणारा, सोंग वठवणारा व नाचणारा म्हणून. नाटक म्हणजे सोंगाच्या रूपात केलेले सादरीकरण. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला नाटक म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येतं. ग्रीक शब्द जो आहे ड्रम, यावरून इंग्रजी ड्रामा हा शब्द तयार झाला. त्याचा मूळ अर्थ कृती करणे असा आहे. म्हणजे इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की नाटक हा जो शब्द आहे तो मूळ शब्द ग्रीक आहे आणि या ग्रीक भाषेतील असलेला ड्रम या शब्दामधून इंग्रजी भाषेमध्ये ड्रामा हा शब्द तयार झाला आणि ड्रामा या शब्दाचा मूळ अर्थ मराठीमध्ये कृती करणे असा होतो. अशी कृती करणे, असं वर्तन करणे म्हणजे काय आहे? नाटक आहे, हे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये भरत मुनींचा हा ग्रंथ आहे. नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ आहे, एक प्राचीन ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये भालचंद्र फडके यांच्या मते पुराणातील सूक्त परंपरेत नाटकाचा उगम झाला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. तर ग्रीक नाटकांचा उगम धार्मिक उत्सवांमध्ये झाला, तर भारतीय परंपरेत भारताला नाटकाचा जनक मानले जाते. म्हणजे नाटकाच्या ज्या प्राचीन परंपरा आहेत त्या प्राचीन परंपरांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या प्राचीन ग्रंथांचा आढावा घेतला असता, या प्राचीन ग्रंथातील एकूण गोष्टी लक्षात घेतल्या असता नाटक जे आहे ते अगदी ग्रीकांपासून आजपर्यंत भारतीय परंपरेपर्यंत काय झालेलं आहे, चालत आलेलं आहे. वेगवेगळ्या परंपरेतून नाटकं काय झालेली आहेत, तयार झालेली आहेत. या वेगवेगळ्या परंपरेमध्ये भारतीय परंपरेत भारतामध्ये जे नाटक निर्माण झालं किंवा ज्या नाटकाचा उदय झाला त्या नाटकाला आपण काय म्हणतो की भारताला नाटकाचे जनक म्हटले जातं. नाटक म्हणजे काय, त्याच्या काही इंग्रजी व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये पाश्चात्य विचारवंत एरिस्टॉटल म्हणतो की ड्रामा इज मिरर ऑफ लाईफ, ड्रामा इज अ कॉपी ऑफ लाईफ. म्हणजे यामध्ये एरिस्टॉटलने नाटकाची अशी व्याख्या केलेली आहे की ड्रामा इज मिरर ऑफ लाईफ, म्हणजे नाटक म्हणजे माणसाच्या जीवनाचा काय आहे, आरसा आहे, अशी सर्वसाधारण व्याख्या केलेली आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ याने देखील नाटकाची पुढची व्याख्या केलेली आहे. मानवी जीवनाच्या भावगुणांचे कलावंतांकरवी होणारे सादरीकरण म्हणजे नाटक होय, ही साधी सोपी व्याख्या केलेली आहे. दुसरा पाश्चात्य विचारवंत आहे, नाटककार आहे क्रमेतिये. त्याने अशी व्याख्या केलेली आहे की मनुष्य जीवनाच्या संघर्षाचे प्रतिदर्शन म्हणजे नाटक होय. तर भारतीय जे विचारवंत आहेत, भारतीय नाटककार आहेत किंवा नाटकाचे जे अभ्यासक आहेत, त्यांनी मराठी नाटकाची व्याख्या अशी केलेली आहे. आवा कुलकर्णी म्हणतात, संवाद हे मूलद्रव्य व प्रसंग हे माध्यम याद्वारा व्यक्त होणारा एक संघर्षमय काव्यात्मक अनुभव म्हणजे नाटक होय. तर गंगाधर पाटील म्हणतात, नाटक ही अनेक चिन्हांची बनलेली एक बहुजिन्सी कला आहे, तसेच ती प्रयोगक्षम कला असल्याचं देखील आपल्याला दिसतं. अशा पद्धतीने आपल्याला एकूण आपल्या ज्या नाटकाच्या सर्वसाधारण नाटकाचं जे स्वरूप आहे किंवा नाटकाची जी परंपरा आहे आणि नाटकाच्या पाश्चात्य आणि ज्या काही मराठी व्याख्या आहेत या व्याख्यांवरून आपल्याला साधारणपणे नाटक म्हणजे काय याचा आपल्याला थोडक्यात या ठिकाणी आढावा घेता आलेला आहे. धन्यवाद.